नमस्कार, स्वागत आहे तुमचं मोहक रेसिपीज आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये. आज आपण गव्हाच्या पिठापासून तयार होणाऱ्या 8 ते 10 दिवस चांगल्या टिकणाऱ्या अशा खुसखुशीत, कमी तेलकट व चविष्ट अशा मसाला पुऱ्या करणार आहोत. या पुऱ्या करताना आपण मैद्याचा अजिबातही वापर केलेला नसल्यामुळे ह्या पुऱ्या पौष्टिक तयार होतात. तसेच या पुऱ्या तळून जरी केलेल्या असल्या तरी या पुऱ्या तळायला खूप जास्त तेल लागत नाही. चला तर मग अजिबातही वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात प्रथम पुऱ्यांसाठी लागणारी कणिक घेऊया. त्यासाठी इथे एका भांड्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ, त्याच वाटीने पाव वाटी ज्वारीचं पीठ, 1 चमचा बेसन पीठ, 1 चमचा बारीक रवा यामध्ये घालून घेऊया. रव्यामुळे पुऱ्या एकदम खुसखुशीत अशा तयार होतात, त्यामुळे रवा घालायला अजिबातही विसरू नका. आता यामध्ये 1 मोठा चमचा भरून पांढरे तीळ घालून घेऊया. अर्धा चमचा ओवा घालून घेऊया. अर्धा चमचा धनेपूड, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आल्या खिसाच्या खिसणीमधून एकदम बारीक अशा किसून घेतलेल्या आहेत. ती लसणाची पेस्ट यामध्ये घालून घेऊया. अर्धा चमचा लाल तिखट, थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊया. पाव चमचा हळद, पाव चमचा हिंग घालून घेऊया. या पुऱ्यांची अजून जास्त चव वाढवण्यासाठी यामध्ये थोडीशी कसुरी मेथी कुस्करून यामध्ये घालून घेऊया. तसेच मोहनासाठी इथे या भांड्यामध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतलेलं होतं. त्यातील 1 चमचा कडकडीत तेल यामध्ये घालून घेऊया व हे पीठ चांगलं मिक्स करून घेऊया. पीठ चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून घट्टसर अशी आपल्याला इथे कणिक मळून घ्यायची आहे. खूप जास्त सैलसर अशी ही कणिक मळायची नाही. थोडीशी घट्टसरच इथे मी ही कणिक मळून घेतलेली आहे. तर तुम्ही ते पाहू शकता, इतपत घट्टसर अशी ही कणिक मी मळून घेतलेली आहे. 10 मिनिटासाठी तरी आपण ही कणिक भिजत ठेवून देऊया. 10 मिनिटानंतर कणिक चांगली भिजलेली आहेत. परत ही कणिक थोडीशी मऊसूत अशी करून घेऊया. त्यासाठी यावरती थोडंसं तेल लावून घेऊया. 2 प्रकारे पुऱ्या केल्या जातात. पहिला प्रकार म्हणजे एक मोठी पोळी लाटून एका वाटीच्या साहाय्याने छोट्या छोट्या पुऱ्या कट करायच्या. परंतु तशा पुऱ्या केल्यामुळे पुऱ्या फुगायची शक्यता असते. परंतु आपण ह्या पुऱ्या एकदम कुरकुरीत अशा करणार असल्यामुळे दुसऱ्या प्रकारच्या पुऱ्या करणार आहोत. तर या उंड्यातील एकदम लिंबाच्या आकाराचे छोटे छोटे उंडे इथे मी तोडून घेतलेले आहेत. पुऱ्या लाटण्यासाठी आपण पिठाचा अजिबातही वापर करणार नसल्यामुळे पोळीभोट लाटण्याला थोडंसं तेल लावून घेऊया व यावरती हा गोळा ठेवून एकदम पातळ अशी पुरी लाटून घेऊया. पुरी फुगू नये म्हणून मी इथे पापड लाटायचं जे लाटणं असतं त्याच लाटण्याचा पुरी लाटण्यासाठी वापर केलेला आहे. तर एकदम पातळ अशी इथे मी एक पुरी लाटून घेतल्यानंतर पुरी फुगू नये म्हणून काठी चमचेच्या मदतीने थोडेसे होल्स मारून घेतलेले आहेत. आता लगेचच पुऱ्या तळून घेऊया. एक एक पुरी करतच आपण तळून घेणार आहोत. पुऱ्या तळण्यासाठी इथे हलकंसं तेल गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये ही पुरी सोडून घेऊया. आपल्याला ह्या पुऱ्या एकदम हाय फ्लेमवरती न तळता लो टू मिडियम फ्लेमवरती तळून घ्यायच्या आहेत. ही पुरी आपण एकदम पातळ अशी लाटून घेतलेली असल्यामुळे, तशीच दोन्ही बाजूनी छान असा गोल्डन रंग येईपर्यंत तळून घेतलेली असल्यामुळे एकदम कुरकुरीत अशी बनलेली आहे. अशाच प्रकारे राहिलेल्या सर्व पुऱ्या तळून घेऊया. तुम्हाला जर कुरकुरीत पुऱ्या आवडत नसतील तर पुऱ्या थोड्याशा जाडसर लाटून मध्यम आचेवरती तळून घेतल्या तरीही चालू शकेल. परंतु अशा प्रकारे केलेल्या पुऱ्या खायला तर अप्रतिम लागतातच, परंतु 8 ते 10 दिवस चांगल्या टिकतात. त्यामुळे अशा प्रकारच्या पुऱ्या तुम्ही प्रवासामध्येही नेऊ शकता. तर तुम्ही ते पाहू शकता, एकदम मस्त अशी इथे आपली पुरी बनलेली आहे. तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारच्या मसाला पुऱ्या नक्की करून बघा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्त राहा. तसेच जाता जाता आपल्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला अजिबातही विसरू नका. धन्यवाद.